नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. नाशिकच्या अंबड लिंक मार्गावर अन्न आणि औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध विभागाकडून अशा प्रकारे कारवाई करण्यात येते. जळगाव शहरातील पिंपळा रेल्वे उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन लोकार्पण केलं होतं आणि या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत आणि कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील यांचं नाव नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अज्ञातांनी कोनशिला फोडल्याने जळगावमधील वातावरण तापलंय. चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांचा नैसर्गिक अधिवास पाहायला मिळतो. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी या हरणांची मोठी परवड होताना दिसते आणि या हरणांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याने हरणांची उपासमार होताना दिसते. यवतमाळच्या ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र नेर तालुक्यातील सोनखास येथे बस थांबत नसल्याने तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झालाय. सोनखास येथे बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिलंय. जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराजांचा यात्रा महोत्सव आयोजित केला जातो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रा महोत्सवात परंपरेनुसार 12 गाड्या ओढून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यात्रा महोत्सव आणि 12 गाड्या उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील कांदा निर्यातदारांची मुंबईत बैठक झाली. बैठकीनंतर कांदा निर्यात संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं. पत्रात कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशात कांद्याची आवक पुरेशी आहे, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर राज्यातील कांदा निर्यातदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 24 डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. ठाण्यातील प्रिया सिंग प्रकरणातला आरोपी अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. या तिघांना प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय. तर जामीन मंजूर झाल्यानंतर प्रिया सिंगची बहीण आकांक्षाने पोलिसांवर मोठे आरोप केलेत. कासार वडवली पोलीस ठाण्यात लावलेली कलमे जामीन पात्र गुन्हे आहेत. पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय असं तिने म्हटलंय. मुंबईकरांना सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे वेध लागलेत. त्यासाठी अनेकांनी कोकणसह गोव्याचा प्लॅन केला असून त्याकरिता रेल्वेचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी या नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे बुकिंग 125% पुढे गेले असल्याचं समोर आलंय. पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नगर रस्ता परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दरम्यान महापालिकेने शहरातील पाणी वापरात कपात करावी अशा सूचना जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच केल्या आहेत. त्यानंतर लगेचच पाणी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने ही पाणी कपातीची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मुसळधार पावसामुळे कन्याकुमारी त्याचबरोबर थुथुकुडी आणि टेकानसीसह
दक्षिण तामिळनाडूत मोठं नुकसान झालंय। अनेक भागांमध्ये भात शेती, रस्ते, निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत। गेल्या 15 तासात तब्बल 2 फूट पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मिचॉंग चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असतानाच हे दुसरे संकट आल्याने नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आलेली आहे। 84 बोटी तैनात करण्यात आल्या असून 4ही जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान रविवारपेक्षा चढ असले तरी हवेतील आर्द्रता आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईचा हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम होता, मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट नोंदली गेली आहे। मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रावरील हवा वाईट असेल असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रणालीच्या माध्यमातून नोंदवण्यात आला आहे। अंधेरी स्थित गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते बुधवारी पहाटे 4:40 पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉक घोषित केलेला आहे। अपडाऊन हार्बरसह अपडाऊन धीम्या जलद मार्ग आणि 5व्या-6व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे। चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला। चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। पालघरमधील बोईसरच्या यादवनगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो। आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले, तर अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाहीये, मात्र गोदामाचं मोठं नुकसान झालंय। भिवंडीतील तीनबत्ती बाजारपेठेत महापालिकेने अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनवले आणि या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला सोमवारी रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीच्या ज्वाळा सर्वदूर पसरल्या असून परिसरातील लोकांना याचा प्रचंड त्रास होतोय। अचानक लागलेली आग काही तास पेटत होती। त्या आगीमुळे परिसरामध्ये धूर पसरला होता। राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी सॅलिसबरी पार्क परिसरात छापा टाकला। या पथकाने 19 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्र, मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। बंगळुरू येथेही या संबंधात कारवाई केली आहे। पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते, तर 2 गटात हाणामारी झाली। यात 4 ते 5 जण जखमी झाले। टोळीकडून 12 ते 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। वानवडी पोलीस स्टेशनमध्ये प्रकार घडलेला आहे। या स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे। जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। सोमवारी रात्री 10च्या सुमारास हा राडा झालाय। शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक संघटनेतर्फे कामकाज बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। त्याचा परिणाम संभाजीनगर जिल्ह्यातील 864 ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झालाय। शासनाने 100% मानधन द्यावे, विमा संरक्षण लागू करावे आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंदाजे 864 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी 18 ते 20 डिसेंबरपर्यंत संपावर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद करण्यात आलेला आहे। केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे। सोमवारी 18 डिसेंबर रोजी 111 कोविड बाधितांची नोंद करण्यात आली। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता केरळमध्ये 1634 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत। त्याशिवाय एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय। गेल्या 3 वर्षात राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 72,053 इतकी झाली आहे।
समस्यांनी ग्रासलेल्या मालेगावकरांनी मनपाच्या विरोधात लोटांगण आंदोलन केले। 70 वर्षाच्या नागरिकाच्या नेतृत्वात लोटांगण घालत सुमारे 2 किलोमीटरपेक्षा जास्त लोटांगण घालत आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन महात्मा गांधी पुतळा ते मालेगाव महापालिकापर्यंत करण्यात आले असून मनपा प्रशासनाला जाग यावी यासाठी लोटांगण आंदोलन करण्यात आले। सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात झालाय। मुंबईतील खार परिसरात हा अपघात झाल्याची बातमी आहे। तर दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारला धडक दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्यावरील 200 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने तक्रारीत आणि त्यांच्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून अभिनेत्रीचे नाव देण्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे। दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्रीला फिर्यादी साक्षीदार म्हणून हजर करण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला। सुखेश चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल अभिनेत्रीला काहीही माहिती नसल्याच्या युक्तिवादाचे हे समर्थन करते असे याचिकेत म्हटलेले आहे। उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम जन्मभूमीवरील भगवान राम मंदिरात 23 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे। तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, अरुण गोविल, अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिग्दर्शक मधुर भांडारकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत आदी मान्यवरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज दुसरा सामना रंगणार आहे आणि या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड देत 8 गडी राखून विजय मिळवलाय आणि या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर 1-0 ची आघाडी केली आहे।